आज आपण ज्या इम्पॉर्टंट कलमा आहेत की ज्या प्रत्येक नागरिकाला माहिती असणं गरजेचं आहे आणि जर ह्या कलमा आपल्याला माहिती नसतील तर आपला पोलीस लॉयर किंवा न्यायालयामध्ये आपली गळचेपी होऊ शकते. म्हणून हे जर स्वतःला म्हणजे ही स्वतःची गळचेपी होऊ द्यायची नसेल किंवा स्वतःचा दुसरे फायदा घेऊ नयेत हे जर आपल्याला वाटत असेल तर आजच जे काही कायदे आहेत ते कायदे आपण थोडक्यात समजून घेणं खूप अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ते जर तुम्हाला समजा कायदे माहिती असतील तर तुम्हाला पोलीस किंवा वकील किंवा न्यायालयामध्ये कुठल्याही प्रकारच्या जो काही म्हणजे आपला फायदा घेतला जातो त्याला सामोरे जाण्याची गरज पडणार नाही. तर मग चला आपण समजून घेऊयात की असे कुठले कायदे आहेत आणि त्यांची प्रोसेस काय आहे. मी एक्सप्लेन करणार आहे पुढच्या 15 ते 20 मिनिटामध्ये. आता इंडियन पेनल कोड 1860मध्ये जे काही कायदे वेगवेगळे बनवल्या गेलेले आहेत किंवा कलमा वेगवेगळ्या बनवल्या गेलेल्या आहेत. उदाहरणार्थ जर आपल्याला पाहायचं असेल तर 376 कलम असेल, 302 कलम असेल, 420 कलम असेल. अशा वेगवेगळ्या कलमा आहेत की ज्या कलमा थ्रू जर एखादा गुन्हेगार गुन्हा केलेला असेल, हत्या, बलात्कार, फसवणूक, चोरी किंवा डकेती किंवा कोणाच्या दुसऱ्याच्या जागेवर जाऊन कब्जा करणे किंवा एखाद्याच्या हत्येचा कट रचणे, असे वेगवेगळे गुन्हे आहेत. म्हणजे गुन्ह्यांच्या भरपूर व्याख्या आहेत, पण त्या सगळ्या व्याख्या आपल्याला समजल्या पाहिजेत आणि त्याला कुठली कलम लागू शकते किंवा कुठली कलम लावता येते हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे जर नाही समजलं तर आपल्याला पोलीस जेव्हा आपण FIR करायला जातो त्यावेळेला ते FIR घेत नाहीत आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती कमी असल्यामुळे पोलीस असेल किंवा वकील असेल हे सुद्धा फसवणूक करतात आपल्यासोबत. म्हणून हे सगळे आपण सेक्शन समजून घेऊयात. आता इंडियन पेनल कोड हे काय आहे तर एक 1860मध्ये हा कायदा झालेला. त्या कायद्याअंतर्गत अशा वेगवेगळ्या कलमा त्या कायद्यामध्ये येतात आणि त्याच कायद्याने एखादा जर व्यक्ती ज्याच्यावरती अन्याय झालेला असेल, मग ते व्यक्ती पुरुष महिला बालक हे कुठलेही असो, तर ते त्या कलमा अंतर्गत आपला गुन्हा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रजिस्टर करू शकतात. आता थोडक्यात जर सांगायचं झालं 302ची जी कलम आहे ती हत्याच्या संदर्भामध्ये आहे. आपल्या जवळच्या कोणाची जर कोणी हत्या केलेली असेल किंवा हत्येचा कट रचला असेल किंवा त्याला किडनॅप वगैरे केलेला असेल आणि त्याला परत किडनॅप करून जर मारलेलं असेल तर ह्या सगळ्यामध्ये कलम 302 आहे ज्याच्या थ्रू तुम्ही FIR रजिस्टर करू शकता. FIRमध्ये जे काही प्रसंग घडलेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिणं खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळेला पोलीस स्टेशनमध्ये जे अधिकारी असतात त्यांची एवढी कॅपेबिलिटी नसते FIR लिहिण्याची. म्हणून जो काही प्रकार असतो घडलेला तो सगळा मुद्देसूद त्याच्या बॅकग्राऊंड सहित लिहायला लागतो. म्हणून हत्याच्या ज्या संदर्भात गोष्टी असतील त्या 302मध्ये येतात. त्याच्यामध्ये सेक्शन वगैरे असू शकतात. कलम 420 जे आहे, जर आपल्याला कोणी फसवणूक केलेलं असेल, पैशाची फसवणूक असेल किंवा कुठलं आमिष दाखवून आपल्यासोबत काही गैरव्यवहार केलेला असेल किंवा जागेच्या संदर्भात असतील तर फसवणूक झालेली असेल तर त्या संदर्भात कलम 420 ही लागू शकते. कलम 376 बलात्कार. एखाद्या महिलेवरती जर बलात्कार झाला, मुलगी असेल तर त्याच्यासाठी 18 वर्षाच्या खाली असेल तर पोस्को ॲक्ट आहे. पोस्को अंतर्गत लागलं तर खूप परेशानी होते. पण जर नॉर्मल जर समजा 18 वर्षाच्या वर मुलगी असेल तर त्याच्यासाठी 376 हा गुन्हा लागू होतो. त्याच्याही पलीकडे जाऊन अजून छोटे मोठे भरपूर गुन्हे आहेत. मी ते येणाऱ्या माझ्या पुढच्या सेशनमध्ये कव्हर करेलच. तर आता थोडक्यात जर समजायचं झालं, जर तुमच्याकडे अशी कुठली घटना असेल की ज्याच्यामध्ये हत्या, फसवणूक किंवा बलात्कार, त्याच्यासाठी 302, 420 आणि 376 अशा कलमा आहेत. परंतु सध्या म्हणजे भारत संहिता असं म्हणजे IPC पासून ते नवीन ॲक्ट जे झालेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याच कलमांचे चेंजेस आहेत. आपण ते सुद्धा पाहूयात की ते कुठल्या कलमा चेंज झालेल्या आहेत आणि कुठल्या अजून पण त्याच आहेत. म्हणजे अजून पण IPCनेच काम करतात, परंतु काही कलमा ह्या चेंज केलेल्या आहेत. त्या नवीन भारत संहिता ॲक्ट म्हणून आहे त्याच्यामध्ये लागू होत आहेत.
त्याच्यानंतर दुसरा आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 CRPC सेक्शन 150 FIR नोंदविण्याची प्रक्रिया. म्हणजे प्रत्येकालाच FIR जर तुम्ही समजा पोलीस स्टेशनला गेलं, तुमच्यावरती अन्याय झाला आहे, परंतु आमदार खासदार किंवा लोकल जे काही पॉलिटिकल जे गुंड असतात त्याच्यामुळे पोलीस समजा तुमच्यावरती अन्याय झाला आहे आणि तुमच्या बाजूनं जी म्हणजे तुमच्या विरोधातली जी पार्टी आहे ती पॉलिटिकली जर वेल कनेक्टेड असेल तर पोलीस कधी कधी प्रेशर क्रिएट करतात आणि ते म्हणजे FIR रजिस्टर करू देत नाहीत पोलीस स्टेशनला प्रेशर टाकून. पण त्याच्यासाठी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 सेक्शन 154 याच्यानुसार FIR नोंदविणे हा अनिवार्य आहे. हे लक्षात घ्या. FIR पोलिसांना नोंदवावाच लागतो, त्यांचं कामच आहे आणि ते गुन्हा रजिस्टर करून घेतात. पण तो गुन्हा खरा खोटा ते परत चार्जशीट दाखल होते, त्याच्या मधातून जे काही रिसर्च किंवा बाकीचे जे एव्हिडन्स कलेक्ट केल्या जातील त्याच्या मधातून ते सिद्ध होतं. परंतु इवन सुप्रीम कोर्टानं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलेलं आहे की प्रत्येक पोलीस स्टेशननी गुन्हा खोटा आहे की खरा हे कोर्टाचं काम आहे, परंतु पोलीस स्टेशनची जबाबदारी आहे की त्यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973च्या अंतर्गत सेक्शन 154 नुसार प्रत्येक FIRची नोंदणी करणे हे अनिवार्य आहे. आणि जर तसं झालं नाही तर तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, तुम्ही त्या केसचा म्हणजे त्या पर्टिक्युलर तुमच्या केसचा जो काही तपास आहे तो तुम्ही CRPC म्हणजेच सेक्शन 156(3) मॅजिस्ट्रेटकडून तपास सुरू करण्याचा आदेश मागू शकता. जर पोलिसांनी जर FIR घेतला नसेल तर तुम्ही डायरेक्टली कोर्टामध्ये जाऊन कोर्टाकडून तुम्ही आपली प्रोसिजर फॉलो करून पोलिसांनी FIR नाकारलेला आहे का नाकारलेला आहे हे तुम्ही कोर्टाला कळवून त्या केसला तुम्ही रजिस्टर करून घेऊ शकता. म्हणजे ह्याचाच अर्थ आता हे लक्षात घ्या, जर तुमची पोलीस स्टेशननी जर केस नाकारली, त्यांना तर नाकारता येत नाही, जर नाकारली तर तुम्ही 156(3) सेक्शनच्या अंतर्गत CRPC हा कायदा आहे, त्याच्या संहिता आहे, त्याच्या अंतर्गत तुम्ही डायरेक्टली मॅजिस्ट्रेट म्हणजे जजकडून तुम्ही या सगळ्या गोष्टी करून घेऊ शकता किंवा जज हे आदेश देऊ शकतात. पण त्याच्यासाठी तुम्हाला आपला वकील नेमावा लागतो आणि मग ही प्रोसेस तुम्हाला पुढे चालू करता येते. लक्षात घ्या, दोन गोष्टी इथे महत्त्वाच्या आहेत. एक, मी सांगितल्याप्रमाणे जर पोलिसांनी जर तुमचा FIR जर नाकारला, त्यांना नाकारता येत नाही, पण जर नाकारलाच तर तुम्ही डायरेक्टली कोर्टामध्ये सुद्धा धाव घेऊ शकता. तिसरा कायदा जो खूप महत्त्वाचा आहे पोस्को, याच्यामध्ये खूप वेगवेगळी कलमे आहेत, परंतु याच्यावरती पोस्कोमध्ये जर मुलांवरील लैंगिक अपराधाच्या संदर्भामध्ये आहे, 18 वर्षाखालील मुलांवरील लैंगिक अत्याचारासाठी विशेष कायदा याच्या अंतर्गत आपल्याला FIR रजिस्टर करता येतो. जर आपल्या जवळच्या कोणावरही 18 वर्षाच्या खालील मुलीवर जर अत्याचार झालेला असेल आणि त्याचं तुम्ही इमिडिएटली मेडिकल म्हणजे रेकॉर्ड बनवून तुम्ही आपला एक वकील हायर करून इमिडिएटली याच्यावरती सगळी चर्चा वगैरे करून तुमच्याकडे सबूत आहेत नाही आहेत, मग हे सगळं कन्फर्म करून तुम्ही पोलीसमध्ये केस आपली रजिस्टर करू शकता. आणि पोलिसने जर नाकारलंच तर तुम्ही CRPC ह्या प्रोसेसद्वारे डायरेक्टली मॅजिस्ट्रेटकडून याचा तपास करण्यासाठी रिक्वेस्ट करू शकता. आता लास्ट जी कलम आहे खूप अतिशय महत्त्वाची आहे. SC ST प्रवर्गामध्ये ज्या जाती येतात त्यांच्यासाठी प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट हा लागू होतो आणि याच्यामध्ये पण विविध कलमे आहेत. A B C अशा लेवल आहेत, त्या लेवलप्रमाणे केस रजिस्टर केल्या जाते. जर C लेवल असेल तर हे खूप म्हणजे खतरनाक असते, त्याची जमानतच नाही आहे, आणि A असेल तर त्याच्यामध्ये गुन्हे हे जमानत वगैरे म्हणजे होऊ शकते. परंतु आहे काय ती अनुसूचित जाती आणि जमातीवरील अत्याचार, म्हणजे जर एखाद्या कोण्या प्रवर्गाने SC किंवा ST जातीतील जर लोकांना तकलीफ दिली किंवा त्रास दिला तर SC आणि ST प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्टनुसार त्यावरती आपल्याला केस करता येते. अनुसूचित जाती आणि जमातीवरील अत्याचारांसाठी विशेष संरक्षण कायदा म्हणून सुद्धा याला संबोधल्या जाते. आता हे झाले मेन कायदे आहेत आणि याच्या कलमा पण आपण डिस्कस केलेल्या आहेत. आता पुढे आपण पाहू की याच्यामध्ये अजून कुठले कोड्स आहेत किंवा प्रमुख गुन्हे काय आहेत किंवा FIR म्हणजे काय,
एफ आय आर नाकारल्यास काय करता येईल, तहसीलदाराबद्दल तक्रार करायची असेल तर काय करता येईल, किंवा आपल्याला पोलीस स्टेशनवरती जर कंप्लेंट करायची असेल, एखादं पोलीस स्टेशन आपल्याला सहकार्य करत नसेल आणि पूर्ण पोलीस स्टेशनवर जर आपल्याला कंप्लेंट करायची असेल तर काय करता येईल, हे सुद्धा आपल्याला याच्यातून समजून घेता येईल. म्हणून या एपिसोडमध्ये एवढंच. तरी पण थोडक्यात जर सांगायचं झालं तर एक निकाल होता, ललिता कुमारी निकाल. सर्वोच्च न्यायालयाने ठरवले आहे की पोलिसांनी कोणतीही माहिती जी कॉग्निजिबल ऑफेन्स दाखवते ती नोंदवणे आवश्यक आहे. विश्वसनीयता तपासणे एफ आय आर नोंदण्यापूर्वी करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. आता आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की पोलिसांनी म्हणजे एखादी आपण आता समजा आता आमची पण एक केस आहे तसं बघायला गेलं तर, म्हणजे आमच्या 11 माणसांवरती खोटी केस केलेली आहे आमच्या अपोजिट पार्टीने. ते असो, खोटी की खरी हे ठरवण्याचा अधिकार पोलिसांना नाही आहे. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळेला आमचे काही मित्रमंडळी बोलली की बाबा तुम्ही केस का घेतली, पोलिसांना दबाव. पोलिसांना केस नाकारता येत नाही, हा नियम आहे. ते सर्वोच्च न्यायालयाने बऱ्याच वेळेला याच्यामध्ये ऑब्झर्वेशन्स दिलेले आहेत आणि ते ठरवण्याचा अधिकार हा पोलिसांचा नाहीच आहे. पोलिसांचा अधिकार काय आहे, जर कोणी पोलीस स्टेशनला आला, कंप्लेंट करायला गेला तर ती कंप्लेंट घेणे आणि कोर्टाच्या नियमाप्रमाणे त्याची तपासणी सुरू करणे आणि कोर्टाला सबमिट करणे. मग त्याच्यामध्ये दोन्ही पार्टीचे वकील असतात आणि ते ठरवतात की म्हणजे हे सत्य आहे की नाही, आणि त्याच्या थ्रू जर सत्य नसेल, पुरेशी माहिती जर भेटली नाही तर ती केस खारिज होऊन जाते. आणि जर समजा भेटली माहिती तर जो काही गुन्हेगार आहे त्याला त्या गुन्ह्यात जी शिक्षा नोंदवलेली आहे त्याच्याप्रमाणे ती सजा त्याला भेटून जाते. म्हणून पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर तुम्ही खोटे गुन्हे जर दाखवले, खोटे गुन्हे जर केले तर खूप जास्त प्रमाणामध्ये तुमचं नुकसान होऊ शकते. जर तुम्ही कोर्टामध्ये जर केस हारले तर तो व्यक्ती तुमच्यावरती करोडो रुपयाचा, आता माझ्यासारखा तर मी 10-15 करोडचं डायरेक्टली मानहानीचा जर दावा टाकला तर एखाद्याची कंबरड मोडून जाते. म्हणून जर एखाद्या व्यक्तीवरती जर तुम्ही समजा खोट्या केसेस टाकताय किंवा काही खोटं करताय तर त्याचा उलट परिणामसुद्धा होऊ शकतो. म्हणून एखाद्या गोष्टी म्हणजे एखाद्यावरती जर तुम्हाला केस करायचीच आहे तर पहिलं हे लक्षात घ्या की तुमच्यावरती खरंच अन्याय झाला असेल, तुमच्याकडे त्याचे सबूत असतील तरच ह्या केसेसच्या भानगडीत पडा, नसेल तर पडण्याची काहीही गरज नाही. तर ठीक आहे, तर आपण या एपिसोडमध्ये 5 असे कायदे समजून घेतलेले आहेत आणि काही कलमा समजून घेतलेल्या आहेत. आता आपण पुढे पाहू की BNS किंवा IPCचे बाकी कोड्स आणि प्रमुख गुन्हे काय आहेत ते. तर धन्यवाद. हा एपिसोड जर आपल्याला आवडलेला असेल तर पुढे अजून मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांनासुद्धा ह्या गोष्टी समजून घेऊ द्या. थँक्यू. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ते खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात जास्त कमेंट करा, लोकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांनासुद्धा ही माहिती समजून घेऊ द्या.